ब्रश ब्रिश करायला लागले सकाळी उठून पटपट आणि एक रोड क्रॉस करून तिकडे सनराईज काढायला गेलाय. तर गुजराती थाली बसून ऑर्डर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. भाई इधर बघू शकता हे बीच. आतमध्ये येण्यासाठी 5 रुपयाचं तिकीट आहे. इकडून तिकीट घ्यायचं, आतमध्ये यायचं आणि इकडे मंदिर. बघू शकता भोजनालयमध्ये असं काहीतरी जेवण आहे. फक्त एक कुपन काढायचं आणि फ्रीमध्ये हे प्रसाद म्हणून खायचं. मुंबई नदी का संगम होता है ना. अच्छा अच्छा, इसीलिए. कौन सा 3 नदी है? हेरन, सरस्वती और कपिला. अच्छा. ओके मित्रांनो, व्हॉट इज अप, दिस इज तुमचा आरजे फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण अजून एका रोड ट्रिपसाठी सुरू करतो आता. तर ही आपली रोड ट्रिप मुंबई टू सोमनाथ असेल. टोटल 900 किलोमीटरची राईड आहे आणि आपण तीच इनोवा घेऊन चाललो आहे. चला बघा ही ट्रिप आपली. आता जस्ट ब्लॉग चालू करतो. रात्रीचे वाजले 10. जेवून बिवून मस्त निघालो आहे आता. तर आमचं ट्रिपमध्ये बघा सगळे आज रेडी आहेत. प्रशांत एकदम टिक्का विक्का लावून आलेला आहे. अक्षय आणि नवीन मेंबर ॲड झालेला आहे हर्षल. हाय. निहाल. तो लड़का कोण आहे रे तिचे? टोटल 5 ज्योतिर्लिंग आम्ही संगती केलेत सगळ्यांनी. आता जाऊया गाडीत, सामान शिफ्ट करूया आपल्या गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये. चला. बुद्धि तुलयानी के सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो कली सुधा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सतियों लोक उजागर रामदूत अतुलित बलनामा अंजनी पुत्र वंश नामा. फोडून नारियल में. चला चला, झालेली आहे प्रार्थना करून आपली. हनुमान चालीसा घेतलेली आहे अक्षयने. आता नारळ फोडूया निघण्याच्या आधी. तर आपली सोमनाथच्या ट्रिपला सुरू करूया नारळ फोडून. रात्रीचा हार शोधला, हार भेटला नाही. नारळ फोडून आपण गाडीला सुरुवात केली. चला. गणपती बाप्पा मोरया. तर पेट्रोल पंपवर आलेलो आहे इंडियन ऑइलच्या. डिझेल टाकूया. डिझेल आहे इनोवा नाक्यापासून. किती उजेड आहे, मस्त वाटतंय. मस्त असं बसलं. आता टाकूया डिझेल. सांगतो कितीची टाकी फुल केली आम्ही. हवा पण चेक करून घेऊया. निघण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी चेक करा. बघूया कितीमध्ये फुल होते. आता 90 रुपये लिटर आहे. तर लॉंग रूटला जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर डिझेलचा ॲव्हरेज पण चांगला आहे. डिझेल गाडीचा आरामशी 16-17चा ॲव्हरेज इनोवा काढून देते. 2400चं 2500चं पेट्रोल बसलेलं आहे. डिझेल सॉरी. तर हवा भरूया आता. हवा भरून निघूया पुढे. आपल्या इकडचाच LNTच्या इकडचा हा पेट्रोल पंप आहे. या टायरमध्ये मला जरा कमी वाटत होती हवा. पूरा जैसे टोल नाके तक है, जैसे टोल नाका एक बंद कर. तर आपण इकडे टोलवर पोचलेलो आहे. कोणत्या? नेक्स्ट आहे. तर पहिला टोल नाका लागलेला आहे आम्हाला. स्टॉप किधर आहे चिपको? काय कापलेलं विपलेलं काय पैसे दिसले नाही तिकडे बोर्डवर. चला चला निघूया. लास्ट 1 आवर झाला आम्ही ट्रॅव्हल करतोय. लास्ट 1 तास झाला आम्ही गाडीतच आहे. आता कुठेतरी थांबून एक ब्रेक घेऊया. ओके मित्रांनो, जर सेकंड टोल नाका चारोटी आहे लगता है. चला
चारोटीमधून आपण क्रॉस झालेलो आहे आता. चारोटी आणि पोरांना आता झोपा लागायला लागले आहेत. सगळे झोपले पाठी. 2-3 जण डाऊन झालेले आहेत. आपण 3 जागा आहोत अजून. ओके, तर मित्रांनो आपण लास्ट अराउंड 100 किलोमीटर आता जस्ट कंप्लीट केले आपण. 880 किलोमीटर्स होते. आता 780 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि टोटल सोमनाथला जायला 780 किलोमीटर्स आहे. ॲक्च्युली 2 रस्ते आहेत जायचे. तर एक जेटीने जाऊ शकतो, नाहीतर मग आपला राजकोटवाला रस्ता पकडा. तर आम्ही रात्री 11:30ला ही रोड ट्रिप स्टार्ट केली. तेव्हा 880 किलोमीटर होते काहीतरी. आणि आपण अंधेरीवाला रूट पकडलाय. अंधेरी, वसई, चारोटी. आणि जस्ट आता चारोटीला पोहोचलोय. आणि सरळ सरळ सुरत पकडून पुढे जाऊया. आणि बडोद्यापासून आय थिंक लेफ्ट आहे. तो लेफ्ट कोणता आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर बघूया. आता अजून 700 किलोमीटर जायचे. 780 किलोमीटर्स अराउंड. तर सगळ्यात मोठी राईड आम्ही उज्जैनची केलेली संगती. सगळे होतो आम्ही संगती. तर टोटल 5 आम्ही ज्योतिर्लिंग केलेत. आणि हे 2 ज्योतिर्लिंग म्हणजे यावर्षी आमचे टोटल 7 ज्योतिर्लिंग होतील. आम्ही संगतीत सगळे ज्योतिर्लिंग फिरलोय. फक्त हर्षल नवीन आहे. आणि काय, चला बघा ही आमची रोड ट्रिप. काही नवीन गोष्टी भेटतील त्या दाखवू. आणि मी यूट्यूबवर खूप व्हिडिओ सर्च मारलेले. प्रॉपर असा या रोडचा व्हिडिओ बनवलेला नाहीये बाय रोड जाताना. तर ट्राय करेल एक सुंदरसा असा व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि काय, प्रशांत इकडे आणि पार्टी अक्षय आहे. चला. आणि रोड सांगायचं म्हणलं की चारोटीपर्यंत आता खूप घाणेरडा रोड आहे. म्हणजे समजून जा. या रोडवर तुम्ही 40-50च्या वरती जाऊ नाही शकत. आणि मध्ये बॅरिकेटिंग आहे त्यामुळे. ओके, फायनली आपण आलेलो आहोत आता बॉर्डर पे आगे. महाराष्ट्र बॉर्डर बघू शकता. चेकपोस्ट इधर से आए बा. देखिए ये बैरिकेटिंग ऐसे डालना. लेफ्ट राइट मार. फटक से घुमा दे. इधर घुमा दे. राइट में घुमा. अबे फॉग जा ही नहीं रहा है. तर फॉग मुळे पुढचं दिसत नाहीये. बघू शकता. फायनली आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेलं आहे. आता आपण आहे गुजरातमध्ये. त्यानंतर आता गुजरात रोड चालू. आता सुरत पर्यंत सरळ सरळ सरळ. मग आपण फायनली आपण बॉर्डर क्रॉस केलेली आहे आता. रात्रीच्या म्हणजे अराउंड 3 वाजले बॉर्डर क्रॉस करता करता. 3 तास गेले. म्हणजे विचार करा, ही फक्त 150 किलोमीटरवर आहे बॉर्डर. तरी आम्हाला इकडे येण्यासाठी 3 तास लागले. अजून 700 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. काहीतरी खाण्यासाठी थांबूया आता. थोडंसं चहा पिऊया. थोडासा आळस येतोय बसल्या बसल्या. ओके, तर या हॉटेलमध्ये येऊन थांबलोय आता. चहा कॉफी काहीतरी घेऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. आता चारोटीच्या इकडे पुढे थांबलोय. ओके, चला आता निघूया. हॉटेलमध्ये चहा कॉफी पिलेली आहे. जाऊया पुढे. साई कृपा हॉटेलच्या इकडे थांबलो. आता सेकंड ब्रेक घेतलाय. बघू शकता पाठी गाडी लावली आहे. जरा 100 किलोमीटर ब्रेक घेतोय. आता टोटल 700. काय बोलते प्रशांत? 700 किलोमीटर बाकी आता अजून. बस चलने की राह है. बस और कुछ की तर रुकना नहीं है. ओके, तर काहीतरी 200 किलोमीटर आता झालेत. तर आज रात्रीपासून म्हणजे आज 24 तारीख आहे. आज रात्रीपासून आम्ही राईड चालू केली आमची. आणि 25 तारीख संध्याकाळी म्हणजे 6-7 वाजेपर्यंत आपण पोहोचू. म्हणजे रात्रच होईल मला वाटतंय. कारण खूप किलोमीटर आणि रस्ता पण छोटा आहे.
मोठमोठ्या गाड्या आहेत, ट्रक आहे, त्यामुळे जास्त वेग नाही देऊ शकत गाड्याचा, जास्त स्पीड नाही देऊ शकत आपण गाडीचं, आरामशीरच जातोय. ओके, तर मॅपमध्ये आता हा गुजरातचा हायवे सोडून हा लेफ्ट दाखवतोय. तिला बघूया बरोबर आहे काय. आपण फायनली या ब्रिजला पोहोचलेलो आहे, नर्मदा रिव्हर ब्रिज. बघू शकता, दबाणार व्हिडिओ. 30 रुपये टोल आहे फक्त या ब्रिजचा. सुंदर ब्रिज बनवलाय. पीछे से किसी भी वक्त आने वाला है अपने. तर मित्रांनो, आता परत हा मेन आहे मुंबई अहमदाबाद हायवे आहे, तिकडेच थांबलोय. सनसेट बोलतोय, सनराईज बघण्यासाठी थांबलोय. आणि आपण रेकॉर्ड करतोय हिरो. ओके, ब्रश ब्रिश करायला लागले सकाळी उठून पटपट, आणि एक रोड क्रॉस करून तिकडे सनराईज काढायला गेलाय. काय सुंदर दिसतंय सर. थंडी पाहू शकता, थंडी भरपूर आहे इकडे. कमीत कमी 19 थंडी खूप लागत होती इकडे. खूप थंडी आहे गुजरातमध्ये. अजून 500 किलोमीटर बाकी आहे. चला पुढे निघूया. पूरी टाइम लगी पड़ी, बहुत सारे बोले वो डिफाइन मेरा बड़ी. चल चले डिफाइन यहाँ बिजी, अब सब कुछ है का पे सब हेल्दी जो फ्लेक्स का कैश किया चेक चला फ्लेक्स. नाश्ते में इडली चिल्लम में मेरे कसोल, और समी पे मैं खाना इसी ऊनी टामा खोल, और सीलिंग पे लॉक है ना, तुम रोड मत जो तुम मैं कुछ नहीं मांगू दुनिया से. तर अहमदाबाद हायवे सोडून आपल्याला इकडून ना लेफ्ट घ्यायचा आहे. हा थँक्स फॉर युजिंग एक्सप्रेस हायवे. तर हा एक्सप्रेस हायवे आपण सोडला इकडे अहमदाबादचा, आणि हा लेफ्ट घेतलेला आहे. तर हा सिंगल लेन रोड आता चालू झालेला आहे. बघूया परत टोल बोर्ड कन्वर्टरला येगा मेरे ख्याल से. ओके मित्रांनो, तर आपण आता पार्टी बसायला आलो आहोत, आणि अराउंड काहीतरी 350 किलोमीटर्स आता बाकी आहेत. म्हणजे आम्ही कमीत कमी 500 किलोमीटर कंप्लीट केलेत. त्याच प्रकारे आता झोप काढूया जरा. लास्ट सीटवर झोप काढायला मस्त आडवं पडून झोप काढू शकतो. आणि रस्ता अहमदाबाद हायवे सोडल्यानंतर आपल्याला आतून एका गावातून रस्ता आहे. तर चाललोय आपण आता त्या रस्त्याने. आतल्या गावागावातून रस्ता आहे. तर झोप काढून मस्त उठलेलो आहे आणि इकडे हायवेवर थांबलोय. माहीत पण हा असा हायवे आहे 200-300 किलोमीटर आहे अजून. तर अराउंड काल रात्रीपासून आम्ही 500 ते 600 किलोमीटर चालवली आहे गाडी. आता अजून 300 किलोमीटर का बाकी आहे. जाऊया आरामशीर. आता बघा संध्याकाळपर्यंत आपण पोहोचू. 500 आणि 600 टोटल अभी हम लोग 550-600 किलोमीटर ट्रैवल कर चुके हैं. उसमें 100 किलोमीटर टाइम पास किया तेरे हिसाब से. टाइम पास नहीं. एक राजकोटसाठी लेफ्ट घ्यायचा आहे सरळ सरळ येऊन त्या गावातून. त्यानंतर किती किलोमीटर आहे अजून पण 350 किलोमीटर दाखवते राजकोट पासून. म्हणजे इकडून राजकोट अराउंड 150 किलोमीटर्स आहे आणि तिकडून सोमनाथ मंदिर 150 असेल. असं आहे. चला आता राजकोटपर्यंत जाऊया. तर सेकंड फ्यूल ब्रेक. आता परत डिझेलची टाकी फुल करतोय. काल रात्री फुल गेलेली, आता जाऊन मोकळी झाली. अराउंड 600 किलोमीटर्स
झाले से ज्यादा 650 किलोमीटर अराउंड केले आहे फुल टाकीमध्ये. आता परत 90 रुपीज सेमच आहे इकडे पण डिझेल. चला तोंड धुवून येऊया तेव्हापर्यंत. ओके, तर आता डिझेल टाकून झालेलं आहे. थोडंसं इकडे फ्रेश होतंय आणि 825 रुपये 3825 रुपयाचं आपण डिझेल टाकलेलं आहे. आणि आता सेकंड टाइम टैंक फुल झाली है एकदम मस्त पैकी. आता जाऊया. हाँ एसी बनता है उसकी वजह से हो सकता है. तो 600 650 का रेंज दिया है इनोवा ने, डीजल इनोवा फुल टैंक में. और उसमें और 8 लीटर डीजल बचा ही था. 8-10 लीटर बचा ही था और मतलब रिजर्व पे नहीं लगा था अभी तक. तो चलो बताते हैं कितना खर्चा हुआ डीजल का. पूरा ट्रिप खत्म होने का, पूर्ण ट्रिप संपल्यावर मी तुम्हाला डिझेलचा खर्च सांगतो. टोलचा किती, टोल अराउंड 1000 रुपये टोल गेला आतापर्यंत. बटचा अपडेट देतो. आपण राजकोटवाल्या रोडवर आहे आता, तर जाऊया पुढे. ओके, तर मित्रांनो आपण निघालेलो आहे आता डिझेल टाकून राजकोटच्या रोडवर. खूप असा सुंदर रोड आहे हा. 270 आय थिंक सोमनाथचा बोर्ड दिसायला लागला आता. फर्स्ट टाइम दिसला आहे. तर 275 किलोमीटर्स आहे अजून. बघूया रोड कसा आहे तुम्हाला दाखवतो. आणि हा रोड सरळ सरळ आपल्याला आय थिंक सोमनाथपर्यंत नेईल असं वाटतंय मला. टोटल आम्ही रात्री 11:30 पासून ही राईड चालू केलेली आणि आत्ता वाजतायत 1:30, म्हणजे 1 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. तर त्याच प्रकारे आम्हाला टोटल 15 तास झालेत, 14 तास झालेत गाडीत आम्हाला. अजून 6-7 तास दाखवते पोचायला. बघूया आता किती टाइम लागतो काय. ओके, तर आता 4th ब्रेक घेतलेला आहे हा. इकडे थांबलोय. काय हॉटेलचं नाव आहे? द ग्रँड मलाधरी हॉटेल. तर इकडे खाऊया दुपारचं जेवण. 3 वाजता जेवतो आता दुपारचं. तर जाऊया इकडून पुढे. 150-160 किलोमीटर्सच बाकी. चला कसं आहे जेवण दाखवतो मी तुम्हाला. आणि इकडून जर तुम्ही ट्रॅव्हल करता रात्री तर सगळे हॉटेल्स, खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळे ओपन असतात. चला, तर गुजराती थाली बसून ऑर्डर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा काय काय देतात गुजराती थालीमध्ये. अरे पहले ही बोला है. ढोकळा, शेवभाजी. तो तुमको पता नहीं यार, ऐसा कैसा है यार, आपको पता नहीं यार. ओके, तर मित्रांनो आपण परत जेवून खाऊन सगळं निघालेलो आहोत आता. आणि लास्ट तुम्ही जी व्हिडिओ बघितली ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो, ती थाळी फक्त 130 रुपये होती. 130 रुपयामध्ये एवढं भरपूर जेवण आणि अनलिमिटेड मागू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर जर तुम्ही या रूटनी जर ट्रॅव्हल करताय सोमेश्वर निघण्यासाठी तर या हॉटेलमध्ये थांबून जरूर ही थाळी ट्राय करा. माझी तर फेवरेट झाली आता थाळी. गोड असते जरा. सोमनाथ आय थिंक 160 किलोमीटर्स आहे बाकी. जाऊया आता आराम. गाडी, तर ही गाडी बघू शकता तुम्ही. नाही दिघा ना. ओके, ओके, तर मित्रांनो आपण काही 50-60 किलोमीटर जवळ सोमनाथच्या पोचलो आता. हा रोड बघू शकता तुम्ही सोमनाथचा. हा सगळं सोमनाथलाच जातो आणि खूप असा सुंदर रोड आहे. इकडे आलो. रात्री आम्ही राईड चालू केलेली. ते पूर्ण रात्र, पूर्ण सकाळ, दुपार, संध्याकाळ. आता 1.5 तास, म्हणजे पूर्ण 24 तास आम्ही गाडीतच होतो. 24 तास, 20 तास पकडा. 20 तास गाडीत ट्रॅव्हल केलं आणि सोमनाथला पोचले. आता पुढचं दाखवतो तुम्हाला रूमची बुकिंग आणि काही गोष्टी आहेत त्या. आणि जर हा तुम्ही रोड ट्रिप करत असाल तर तुम्ही आपला अहमदाबाद मुंबई हायवे घेऊन येऊ शकता. आणि मध्ये मी इन्स्ट्रक्शन्स लिहून देईल, त्याच्यामध्ये बघा कसं यायचं आहे. आणि मी रूट डायरेक्शन पण टाकेल, त्या हिशोबाने या. चला आता पुढचं बघूया. आता उद्या मंदिरात जाऊ, आज रूम घेऊन स्टे करू. तर मध्ये मी ड्राईव्ह करत होतो त्यामुळे काही रेकॉर्ड नाही केलं एवढं.
फायनली सोमनाथचं डायरेक्शन आपल्याला दिसलेलं आहे बोर्ड आणि सगळे हॉटेल्स असे सुरू झाले तिकडे आल्यावर. इथे आल्यावर खूप असे हॉटेल्स आहेत. बघूया आता हॉटेल बुकिंग करूया. चाललो भावानो, हॉटेल बुकिंग करूया आणि बघूया पुढचं काय. राईट घे. एक रात का ही होगा ना यार, 2 दिन थोड़ा रुकना पे ना. हाँ देखना ही है ना. 3000. ओके मित्रांनो, तर रात्रीचे वाजले आहेत 10:30. सॉरी, रात्रीचे वाजले आहेत 11 आणि आम्ही हॉटेल घेतलं. तिकडे फ्रेश झालो, आंघोळ फ्रेश होऊन सगळं आता जस्ट बाहेर आलो. मस्त थंडी पडली इकडे आणि इकडे पार्टी हॉटेल आहे एक, तिकडे जेवायला आलो आहे. अजून मंदिरात नाही गेलो पाया पडायला, उद्या सकाळी जाऊया. आम्ही पोचलो काहीतरी 8-9 वाजता. मग हॉटेल शोधता शोधता टाईम गेला. सगळं पसारा आवरता टाईम गेला, 11 वाजले आणि बघू शकता आम्ही पोचलो फायनली. आता उद्या सकाळी तुम्हाला मंदिर दाखवतो मी, सोमनाथ मंदिर. नेक्स्ट डे. ओके मित्रांनो, आज 26 तारीख आणि सकाळचे वाजले 7. मंदिराच्या आरतीसाठी चाललो आहे आता. रात्री इकडे पार्टी स्टे केलेला, 10,000 रुपयामध्ये एक रूम घेतला 5 जणांसाठी आणि सोमनाथचा बोर्ड बघू शकता. आता इकडून मंदिराला जाऊया ऑटो पकडून. सकाळची आरती घ्यायची होती 7 वाजताची, पण आता झाली 7:15 इकडे. चला. आणि मंदिराच्या इकडे पोहोचलोय आता. बघूया कुठून जायचंय मंदिरात. तर हे आहे सोमनाथ मंदिर. आरती तर आता काय भेटणार नाही, तरी आलो मी फटाफट 7 वाजता उठून सकाळी. ओके, तर दर्शन करून झालेलं आहे. सकाळी उठून मस्त आंघोळ करून आलो आम्ही. दर्शन घेतलेलं आहे आता. मंदिर पाठी बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराची खास बात म्हणजे हे सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे आणि काय सकाळी सकाळी या गर्दी कमी असते खूप कोणत्याही सीझनमध्ये. चला, मंदिर तर बघितलं आतमध्ये, मोबाईल काहीच अलाउड नाही आहे. म्हणून बाहेरूनच आता फोटो काढूया, व्हिडिओ काढूया आणि जाऊया. तर आता परत आपण हॉटेलवर चाललोय आता आणि अक्षय होता. हाँ, होटल का नाम नहीं, और ब्रिज के एक ही ब्रिज है, बाईपास है ना. ब्रिज बोला ना, एक ही है. तो अक्षयने हे काहीतरी पुस्तकं विकत घेतली आहेत. सोमनाथ कथा दर्शन, मंदिराची स्टोरी असेल त्याच्यामध्ये. चला आता जाऊया परत हॉटेलवर. तर गुड बाय बोलूया रूमला. मी रूमचा ॲक्च्युली टूर दिला नव्हता काल, घाईघाईत आलो. रूम भेटलेला आम्हाला. 5 जण आम्ही इकडे झोपलेलो. बघू शकता रूम हा. मंदिराच्या बस लोकेशन आहे. तर आता आम्ही सकाळी दर्शन एकदा घेऊन आलो. आता परत सगळेजण चालत आहे. तर चला निघूया आता दर्शनासाठी. आपल्यासोबत हर्षल आहे. हर्षलचा लुक बघा आजचा. चला निघूया आता. आणि जर तुम्ही येत आहे तर हा फक्त रूम 1,500 तुम्हाला भेटेल. तर सोमनाथला येत आहे तर असा रूम घेऊन राहू शकता. असे महाग पण रूम आहेत. चला आता चेकआउट करूया. सकाळचे वाजले 10चा चेकआउटचा टाईम आहे. तर पेमेंट सगळं झालेलं आहे कालच. तो ये सर जी ने हेल्प किया हमको बहुत. सर आपका नाम? अनिल. यहाँ पे आए तो मैं इनका डिस्क्रिप्शन में डाल दूंगा नंबर, आप कांटेक्ट कर लीजिए. उतना ही रेट में मिल जाएगा ना रूम? चलो ठीक है, धन्यवाद.
बघा कसं सामान ठेवते. कमीत कमी आमच्याकडे ना 10-12 बॅग्स आहेत इनोवामध्ये. तर हा ब्रिज बघा, या ब्रिजच्या इकडे हा रूम आहे. 1 किलोमीटर तुम्ही थांबू शकता इकडे. मंदिराच्या बाजूला तुम्हाला 3000-4000 असे रेट भेटतील. तर तुम्ही थोडंसं 1 किलोमीटर लांब आला तर 1000-1500 मध्ये अवेलेबल होईल इकडे रूम. सीधा नाही आहे. चल ना भाई. अभी फायनली मंदिराजवळ पोहोचलो. काल जे 22 तास आम्ही ट्रॅव्हल केलं ते यासाठी. वो तो मेरे लिए नहीं ओवरटेक कर रहा था. यही पार्किंग है. अच्छा है. बघू शकता ही पार्किंग. ओके, तर इकडे असा काहीतरी बोर्ड आहे, फास्टॅग एंट्री. म्हणजे डायरेक्ट फास्टॅग मधून डायरेक्ट पैसे काटवणार. डायरेक्ट कोणाला असे पे करायची गरज नाहीये. 50 लिखा है. 50 रुपये काहीतरी फी आहे फास्टॅगची. तीच पार्किंग फीस. पार्किंग मध्ये गाडी लावली आहे आणि आता आतमध्ये जातो. बघू शकता मंदिर तिकडे आहे. पंडित 1000 रुपये तो एंट्री करा देतो. मार्केट आहे इकडे. सकाळी आलेलो तेव्हा तिकडून आलेलो आम्ही या साईडने. चला आता आतमध्ये जाऊया. खूप असं सुंदर परिसर आहे इकडे. सकाळी उठून आम्ही दोघंच आलेलो, तर यासाठी की जरा पीसफुल, गर्दी नसेल अशा वातावरणामध्ये बघावं मंदिर. आता बघा किती गर्दी आहे. मी रेकमेंड करतो 7 वाजता या सकाळी, म्हणजे 6 वाजता 7 वाजता. तेव्हा आरती पण मस्त भेटते, बाकी सगळ्या गोष्टी. चला पूरा माता भरना चाहिए रे. देख इधर से लेके इधर तक हम लोग के लिए बोल रहा हूँ. ते लावल्यानंतर जरा असं थंड वाटतंय डोकं. आता इसको तर हा पुतळा बघू शकता तुम्ही. अमरजी गोयल यांचा पुतळा आहे. त्यांनी इंग्रजांपासून हे मंदिर वाचवलेलं, सोमनाथ मंदिर, जेव्हा इंग्रज इकडे काबीज करायला आलेले सोमनाथ मंदिराला. तर बीच बघू शकता इकडे. बघू शकता हे बीच. आतमध्ये येण्यासाठी 5 रुपयाचं तिकीट आहे. इकडून तिकीट घ्यायचं, आतमध्ये यायचं, आणि इकडे मंदिर. तर आम्ही इकडे बीचवर आलो आहे. आता इकडे मासे असे पोहत आहेत, दाखवतो तुम्हाला. इकडे बघत राहा फक्त. आता बघा तिकडे बघा. खूप क्लीन बीच आहे. खूप क्लीन बीच आहे. एक पण घाण दिसणार नाही, एकदम मस्त आहे. आणि इकडे मासे उड्या मारत आहेत बघा. ओके, तर हे नवीनवालं आपण ओल्ड मंदिरामध्ये आले. ओल्ड सोमनाथ मंदिर. हे ओल्ड मंदिर आहे ना? नाही नाही, ओल्ड मंदिर बघू शकता सोमनाथचं. लोकांची गर्दी आहे. तर
हे ओल्ड मंदिर आहे, बघू शकतो इकडे. आतून पाया पडून आलो, पडलो आता बाहेर आलो. आणि हे आपलं नवीन मंदिर इकडे. आणि इकडून जर तुम्ही बॅक साईडला याल ओल्ड मंदिराच्या तर इकडे भोजनालय आहे. हे बघा भोजनालय. ओल्ड मंदिरात पाया पडताना जेव्हा तर तिकडून बाहेर येऊन आपण इकडे डायरेक्ट भोजनालयाकडे जाऊ शकतो. आता बघूया, जाऊया भोजनालयात. बघू शकता भोजनालयाच्या आत आलोय आपण. त्या लाईनमध्ये लागून ताट घेऊन जेवायला बसायचं. काय बोलताय मग हर्षल, कसा होता एक्सपिरियन्स? खूप सुंदर आणि छान असं दर्शन झालेलं असं सोमनाथ महादेवांचा. आता प्रसादाचा लाभ घेऊया. चला तुम्ही पण आमच्यासोबत बघत राहा. मेरा एक्सपीरियंस तो अच्छा था, पर जिनके साथ मैं आया हूँ लोग क्या ही मैं बोलूँ, खाना खाने ही नहीं दिया अभी तक. सभी रुके लाइन में. बघू शकता भोजनालयामध्ये असं काहीतरी जेवण आहे. फक्त एक कुपन काढायचं आणि फ्रीमध्ये हे प्रसाद म्हणून खायचं. तरी रिक्षा बघू शकता, अशी रिक्षा असते इकडे. डिझेलवर चालते ही गाडी. ओके मित्रांनो, चला बाय बाय बोलूया आता सोमनाथ मंदिरला. श्री नारायण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, सोमनाथ मंदिर इकडे. आणि याच्या पाठी ओल्ड सोमनाथ मंदिर आहे. इकडून जायला रस्ता आहे लेफ्ट. आणि भोजनालय पण तिकडेच आहे. आपली पार्किंग इकडे समोर आहे. आता जाऊया पार्किंगकडे. त्रिवेणी संगम, राम मंदिर हे सगळं बघायला जाऊया. हे इकडून जवळच आहे, 4-5 किलोमीटरवर त्रिवेणी संगम, राम मंदिर, बाकीच्या गोष्टी. चला तर बघू शकता इकडे फायनली आलो आहे. त्रिवेणी संगम जवळच आहे, 2 किलोमीटरवर हे त्रिवेणी संगम. तर त्रिवेणी संगम हे नाव क्यों बोलते इसको त्रिवेणी संगम? 3 नदी का संगम होता है ना, अच्छा अच्छा, इसीलिए. कौन सा 3 नदी है? हैरन, सरस्वती और कपिला. अच्छा, तर हैरन, सरस्वती आणि कपिला नदीचा इकडे मेळा होतो. संगम इधर ही होता है, मतलब सब संगम का ही पानी. अच्छा, अभी बारिश नहीं, इसके लिए थोड़ा तट पानी का लेवल कम है. हरिओम बाबा, हरिओम. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. कहाँ से बता रहे हो? मुंबई. मुंबई मराठी. हां, मराठी. मराठी. आमचं गाव सातारा. सातारा. कुठला आणि इकडे आलो सोमनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. झाड के साथ आहे का कपडा नीचे. बघू शकता त्रिवेणी संगम, हे 3 नद्यांचा असं संगम आहे. आणि इकडे जाऊन सगळे ह्यांना खायला घालतात. आपले बर्ड्स आहेत, आवाज येत असेल तुम्हाला इथपर्यंत. तर बघा असं काहीतरी परिसर आहे इकडे. मोरारजी देसाई. पक्षी असे कसे खातात. देखते देख ना उन लोग. चला ओके, त्रिवेणी संगम पासून आता निघूया. बालका तीर्थ मंदिर इकडे पोहोचलो आपण. तर हे मंदिर आहे इकडे, बघू शकता बालका तीर्थ मंदिर. तर जाऊया इकडे. बालका तिलक मंदिर फोटोची आहे.
एक अभी रोहन ये वाला अंगूठा है, ये वाला मतलब ये वाला लेफ्ट लेग है, लेफ्ट वाला पैर है। अभी देखना पैर भी क्योंकि रखा ना आगे भगवान का, लेफ्ट लेग बाहेर बघू शकता. According to the legend, इकडे स्टोरी लिहिली आहे. were killed in a fight among themselves. Disheartened by तर या जागेचं नाव बालका तीर्थ यामुळे पडलं की जे श्रीकृष्ण देवाला जो बाण लागलेला त्या बाणाचं नाव बाण होता ना, त्याचं नाव भाल होतं, भल्ल. बाणाचं नाव भल्ल होतं म्हणून या जागेचं नाव बालका तीर्थ पडलं. ओके, तर बालक तीर्थ मंदिराला आता बाय बाय बोलूया आणि निघूया इकडून. चला आता इथून आपण डायरेक्ट द्वारकाला निघूया, द्वारकाला जाऊया. मित्रांनो बघू शकता फायनली द्वारकाच्या मेन रूटला आपण लागलेलो आहे आणि लेफ्ट साईडला कोस्टल रूट आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण बीच आहे, बीचला कनेक्टेड रोड आहे. खूप सुंदर असा रोड आहे, कोस्टल रूट म्हणू शकता तुम्ही याला गुजरातचा. साईडला बीच आणि इकडे आपला रोड. आणि सेकंडली कोस्टल रूट एक आपला कोकणला जेव्हा आपण गणपतीपुळेला जातो तेव्हा एक कोस्टल रूट आहे. त्यानंतर हा मी एक कोस्टल रूट बघितला, खूप सुंदर आहे. हा पूर्ण